नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी निखिल जळमकर इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनल मध्ये परत एकदा आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, आज आपण ज्या मशीन बद्दल माहिती घेणार आहे ते आपलं एक मोटर चलित ग्रेन क्लिनिंग मशीन। ग्रेन क्लिनिंग मशीन म्हणजे धान्य सफाईचं यंत्र आहे। याच्यामध्ये तुम्ही गहू झाला, ज्वारी झाला, बाजरा झाला, सोयाबीन झाला, चना झाला, कोणत्याही प्रकारचं बियाणं, त्याच्यामधली माती, काडी, कचरा, हलक्या प्रतीचा दाणा, चांगल्या प्रतीचा दाणा हा सर्व वेगवेगळा करू शकतो। तर मित्रांनो, या मशीनचा फार चांगल्या पद्धतीने आपण एक उद्योग चालू करू शकता। हे मशीन घेऊन ज्याच्यामध्ये छोटंसं गाव असेल, ज्याच्यामध्ये तुमच्याकडे हडंब्यानं काढलेले तुमचं सोयाबीन असेल किंवा गहू असेल, काही असू द्या धान्य, हे तुम्ही घर बसल्या सिंगल फेजच्या लाईन वरती हे चालते आणि अत्यंत अल्प दरामध्ये हे मशीन उपलब्ध आहे जळमकर इंडस्ट्रीज मूर्तिजापूरला। आणि यामध्ये कशा पद्धतीने फंक्शन दिलेलं आहे आपण हे थोडक्यात समजून घेऊया। आता तुम्ही याच्यामध्ये बघू शकता, याच्यामध्ये हे हॉपर दिलेलं आहे, ज्याची साठवणीची क्षमता तुमची 30 किलो पर्यंत 40 किलो पर्यंत आहे। वरच्यावर याच्यामध्ये चालू ठेवावं लागते। आपल्याला किती कशा प्रकारे ग्रेडिंग करायची आहे त्याच्यामध्ये चक्की सारखं एक गेट दिलेलं आहे। ठीक आहे, जेवढं हे गेट ओपन करतो आपण तेवढ्या जास्त क्वांटिटी मध्ये आपलं धान्य साफ होते। आता पूर्ण ओपन केलं तर आपलं 5 क्विंटल पर्यंत याच्यामध्ये धान्य घंट्याला साफ होऊ शकते, 5 क्विंटल पर्यंत। परंतु जसं जसं तुम्ही हे शटर कमी कमी करत जाता तसं तसं याचं धान्य सफाई करण्याची क्षमता कमी होत जाते, परंतु ग्रेडिंगची क्वालिटी हे चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळते। त्याच्यानंतर आपल्याला धान्य सफाई करता जो फॅन आहे, फॅनचा स्पीड आहे, जसं तुम्ही धान्याचा फ्लो इकडून वाढवता त्या पद्धतीने आपण फॅनचा फ्लो वाढवण्याकरिता इथं व्होल्टेज रेग्युलेटर दिलेला आहे, फॅन स्पीड रेग्युलेटर दिलेला आहे। ठीक आहे, आणि ह्या फॅन स्पीड रेग्युलेटर मुळे आपण फॅनचा स्पीड सुद्धा याच्यामध्ये कंट्रोल करू शकतो। छोटीशी याच्यामध्ये चालणे 3 लेअर मध्ये आपण चालण्याची अरेंजमेंट दिलेली आहे, ज्याच्यामध्ये एकाकडे माती, एकाकडे तुमचा मीडियम साईजचा दाणा, एकाकडे तुमचा चांगल्या क्वालिटीचा दाणा, या पद्धतीने आपण याची रचना केलेली आहे। फार लाईट वेट अशी पद्धतीनं मशीन आहे, म्हणजे उचलण्या खाचलण्यासाठी एकदम सोपी। किंवा एखाद्या ठिकाणी जर तुम्ही फाउंडेशनवर फिटिंग जर केली तर तुमचा एक घरच्या घरी एक छोटासा उद्योग आपण एका गावामध्ये हे चालू करू शकतो। आज आपल्याकडे ट्रॅक्टरवर चालणाऱ्या ग्रेडिंग मशीन आता आहेत, ज्या तुमच्या घंट्याला 15 क्विंटल पर्यंत मशीन साफ करतात। परंतु बरेचशा लोकांची मागणी होती की छोट्या पद्धतीत सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये मशिनरी जर झालं तर आम्ही घरच्या घरी आम्ही स्वतःच तर करू शकतो, परंतु इतरही जर कोणी आले आपल्याकडे, जसं माझ्याजवळ छोटीशी चक्की आहे, तर चक्कीच्या बाजूला एक छोटीशी मशीन लागू शकते, ज्याच्यामधले गव्हाची टुशी अलग होऊन जाईल, गहू एका बाजूला पडून जाईल। म्हणजे जे बायांमागं जो निसना पाखडण्याचा जो एक त्रास आहे, तो मानसिक त्रास आहे, तो याच्याद्वारे आपण करू शकतो। ज्वारीमध्ये सुद्धा जर ओली ज्वारी काढली त्याच्यामध्ये आपलं थोडंफार बोंडूस वगैरे असेल ते सुद्धा याच्यामध्ये क्लीन करता येईल। तर अशा पद्धतीचं त्यानंतर ग्रेडिंग क्वालिटीचं जर तुम्हाला सोयाबीन लागलं तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं ग्रेडिंगचं सोयाबीन सुद्धा याच्यामधून काढू शकता, चना काढू शकता। एकदम चांगल्या उपयुक्त अशी एकदम छोटीशी मशीन आहे आणि बारीक काळ्या कुड्या काढण्यासाठी म्हणजे सर्व याच्यात सुविधा अशी दिलेली आहे। तर प्रत्येक शेतकऱ्यासाठी हे एक चांगलं मशीन आहे, एक चांगलं वरदान आहे। ज्या मदत आहे कोणी एक शेतकरी असेल त्यांना प्रत्येकासाठी अत्यंत उपयुक्त अशी मशीन आहे। तर प्रत्येक शेतकऱ्याची अशी उपयुक्त अशी मशीन आहे। तर जळमकर इंडस्ट्रीज मूर्तिजापूरला व्हिजिट द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि प्रत्येकापर्यंत ही माहिती पोहोचवा। ज्याला आवश्यक असेल त्याला ही माहिती गेल्यास त्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त असं मशीन ठरू शकते। आणि आपण ह्या मशीनची आता ट्रायल घेत आहे, ते तुम्हाला दाखवतो। धन्यवाद।
आउटलेट ओपन करायची, जेवढी पाहिजे तेवढी ओपन करायची, त्याच्यानुसार आपली इकडे टूरिंग होते. ह्या फॅनचं रेग्युलेटर असते. टाक तू. काळा टाक, कचरा टाक, टाक लवकर. बापारे, झप झप. ओके. पाहिजे हे पोतं. क्वालिटी है ना? हो, क्वालिटी जबरदस्त आहे.
ग्लो करतात काहीतरी अटक. पाहिजे